अभंग माझ्या श्रीमंत श्री चोखोबारांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात, ज्या दिवशी आयुष्याचा दोर तुटतो त्या दिवशी जगातले सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. त्या आयुष्याचा दोर जोडण्यासाठी जगातला कुठलाही प्रयत्न सफल राहत नाही, कुठली शक्ती सफल राहत नाही. म्हणजे वैद्यकीय शक्ती असेल, एखाद्याकडे राजकीय क्षेत्रात सत्ता असेल, कोणाकडे अर्थसत्ता असेल, बुद्ध्यांक एखाद्याचा फार मोठा असेल, पण विश्वाच्या मालकानं तोलून मोजून बरोबर ज्याच्या आयुष्याचा एक बॉन्ड दिलेला आहे, चेक दिलेला आहे, चिठ्ठी दिलेली आहे, पावती दिलेली, पर्ची दिलेली, त्या आयुष्याच्या मर्यादेच्या पलीकड एक क्षण सुद्धा कोणाला जगता येत नाही. मला जगातलं किती मोठा असू द्या. रस्त्यावर लोकांना भीक मागून जगणारा, आयुष्य घालवणारा एखादा व्यक्ती असेल, नवे नवे नुसत्या भारत देशातच नव्हे तर बऱ्याचशा काही देशात ज्याचं नाव उंच असेल, ज्याची प्रतिष्ठा असेल, ज्याचा सन्मान असेल, तो किती मोठा असू द्या, सोन्याच्या घरात राहणारा असेल, सिमेंटाच्या विटाच्या डोंगरात राहणारा असेल, रस्त्यावर फुटपाथवर झोपणारा असेल, झाडाखाली झोपणारा असेल, कुठे असो, त्याच्या आयुष्याचा चेक त्याला मोजून दिलेला आहे, त्याच्यावर आकडा टाकलेला आहे. त्याच्यात कसल्याही प्रकारची खाडाखोड करता येत नाही, बदल करता येत नाही. सिरियल नुसार काही क्षेत्रातल्या फाईल लागल्या जातात. अमक्याचा नंबर झाल्यावर तमक्याचा नंबर. आमच्याकडे आता कापसाची जास्त वाहनं लागली, तर मार्केट कमिटीत ज्याची ओळख आहे त्यानं सकाळी वाहन आणायचं आणि 1 नंबरला लावायचं. ज्याची ओळख नाही त्यानं 3-3 दिवस वाहन उभे करायचे. मेलं ते 1,500 रुपये द्यायचे. चालेल. इथं एखाद्या ऑफिस मध्ये गेले, तुमची फाईल सगळ्यात खाली असेल, 4-2 हजार रुपये दिले वरी येते. अधिकारी त्याच्या अगोदर सही करतो, पण मृत्यूच्या फाईलवर कोणाचंही काही चालत नाही. ज्याच्याकडे घराची घरं भरलेली पैसे असतील, खूप मोठी सत्ता त्याच्या ताब्यात असेल, तरी पण त्याचं यम ऐकत नाही. आयुष्यभर कमवलेली संपत्ती जरी यमाच्या स्वाधीन दिली तरी तो यम ऐकत नाही. कारण यमाला सांगणारा इंद्र आहे आणि इंद्राला सांगणारा तो जगाचा मालक आहे, तो भगवान शिवशंकर. कारण संहार कार्य शिवशंकराच्या हातात आहे, जन्माला घालणं ब्रह्मदेवाच्या हातात, पालन पोषण करणं भगवान विष्णू परमात्म्याच्या हातात. आणि चांगलं खात पीत असताना शहाणपणा करत असेल तर मळ्यात नेऊन पेटवायचं काम मात्र शंकराच्या हातात. विठाला विठाला काय असेल ते, कोणाकडे दफनविधी असेल, कोणाला दहनविधी असेल, काही भागात पाण्यात सोडतात पवित्र गंगेत, पण मेला. आयुष्याचं संहार कार्याचं जे खात आहे, शहाणपणा केल्याच्या नंतर गाडग फोडायचं काम भगवान शिवशंकराकडे. बेटा तू आता इथं राहायच्या लायकीचा नाहीस, आता तुला नेऊन फेकावं लागतं. हे शिवजीच्या हातात आहे माझ्या. मग इथं कोणाचीही सत्ता चालत नाही. आयुष्याची माळ तुटली. एकदा भगवान प्रभू रामचंद्राच्या मांडीवर लक्ष्मणजीचं डोकं आहे. मांडीवर भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजी म्हणजे शेषाचा अवतार लखन मांडीवर डोकं घेतलं, रडू लागले. वानर बाजूला होते. सुग्रीव एका शिबिरात बाजूला बसलेला समोर नुसता बघत होता भगवान प्रभू रामचंद्राकडे. जामवंत मारुती आहेत, मोठी मोठी अधिकारी वानर आहेत. निशाचराच्या कुळात जन्माला आलेला अत्यंत सात्विक विचाराचा, मार्मिक विचाराचा, निष्ठेनं भजन करणारा एक व्यक्ती विभीषण.
खुर्चीच्या थोडासा लालची होता. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी बिभीषणाला मूर्ख म्हटले. मनसी बिभीषण शहाणा तो महामूर्ख जाना. भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षात बिभीषण आले, भजन करत होते, याबद्दल मान्य आहे. पण पुराणकार सांगतात की त्याला लंकेच्या खुर्चीची लालूच होती. त्याला माहित होता आपला भाऊ मारणार आहे आणि आपला भाऊ मेल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र लंका कोणाला तरी देणार आहेत. लंकेचे मानकरी होते अंगद. पण शरणांगता वज्रपन्यरो बिभीषणाने पाय धरल्यामुळे बिभीषणाला लंका मिळाली. त्याच्यावरून तो राजाश्रयाचा थोडासा लालची होता, खुर्चीचा लालची होता, तोही बसलेला. मग विचारलं, प्रभू शोक करत किती वेळ घालायचा आहे? तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, किती रडायचं? विश्वाच्या मालकानं वरी न पाहता मारुतीरायांना आवाज दिला, हनुमंता वापस तरी घरी कशाला जायचं? निष्ठा किती असेल बघा भावावर. माझ्यासोबत ज्याने स्वराज्याचा त्याग केला, भोगाचा त्याग केला आणि अहोरात्र रात्रंदिवस वनवासात माझी सेवा केली, असा माझा भाऊ शेवटचे श्वास पोचतोय लखन. काय म्हणून अयोध्येतल्या लोकांना तोंड दाखवा? प्रपंचात कसं वागावं ही रामायणाकडनं दिशा घ्यायची. आणि हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये पावला पावनाला रावणाची संख्या जास्त वाढली, म्हणून महाभारत पाठ असणं अत्यंत गरजेचे. त्रेता युगात एकच रावण होता. आता दगड उचलला की रावण. कधी कोणाच्या मनात पाप येईल काही सांगता येत नाही. काय वापस जावं रे हनुमंता? प्रभू लहान्या मालकाला या मूर्छनेतून उठवायचं काहीतरी साधन बघावं लागेल आपल्याला. मग विभीषणाला मारुतीरायानं जवळ घेतलं, विचारलं, राजे शब्द वापरला. राजे मारुतीरायाच्या तोंडातून शब्द पडला. राजे म्हणले होते काय सामान्याचा शब्द होता का? जगातला एक नंबरचा संन्यासी. वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल. चांगल्या माणसाच्या मुखारविंदातून पडलेले शब्द खरे होत असतात. वाक्य नीट ऐका, चांगले. कोणाचेही आशीर्वाद कामाचे नसतात, वाईट नसतात. काही आशीर्वाद दिलेले ते काही वाईट होत नसते, पण चांगलं होईल अशी काही गॅरंटी नाही. पण ज्यानं जीवन गोड जपलंय, तिला मात्र चूक केली नाही, त्याच्या जिभेवर सरस्वतीचं वास्तव्य असतं. आणि ब्रह्मांडामधले भगवान शिवशंकर आणि भगवान पांडुरंग परमात्मा हे मात्र त्याच्या वाणीला यश देतात. त्याच्या मुखारविंदातून पडलेला शब्द खरा करतात. ते मारुतीराय 11वी रुद्र होते. त्यांनी राजे हा शब्द वापरल्याबरोबर बिभीषणाचं अंतःकरण पाझरलं. बापरे, आमचा दादा मरायचा राहिला तरी मला राजा म्हणले. राजे, एखादा वैद्य आहे